मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र एक बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल, एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होतंय. एक धाव जायच्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जावेद, तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज. नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून सलामीला आलेला आहे. दोन फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज वासिम. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचतंय 2 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन खरं तर पाहायला मिळते वासिम यांच्याकडून. आपण जर पाहिलं तर आताच मला मिळालेल्या माहितीनुसार इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अतिशय सुरेख गोलंदाजी, खरं तर एक बहारदार गोलंदाजी वासिम यांच्याकडून जे पाहायला मिळतीये. फलंदाज जावेद यांना मात्र चकवण्यामध्ये यशस्वी झालेत. इथे मात्र हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल, झेल टिपलाय, विकेटचं होतंय पतन. पहिलाच मोहरा तंबूच्या आसऱ्याला. जावेद यांच्या रूपाने मात्र इथे पहिल्या विकेटचं पतन. नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला मिळालाय पहिला धक्का. राजू तोरसकरने मात्र इथे झेल टिपला. अतिशय सुरेख झेल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती जो वासिम आपल्याला पाहायला मिळतोय, अतिशय लाजवाब बहारदार गोलंदाजी खरं तर त्यांच्याकडून केली जाते. पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण जर पाहिलं तर अवघ्या 2 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जावेद मात्र इथे बाद झालाय. जावेद यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, अमोल. चला, फलंदाजांना देखील विनंती असेल, वेळ वाचवायचा आहे. पहिले षटक प्रगतीपथावर धावफलकावरती मात्र 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वासिम यांच्याकडून. कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन या संघातील एक आयकॉन खेळाडू जो गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, अमोल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या अवघ्या 2 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुरेख असं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 2 धावा खर्च करून एक विकेट देखील वासिम यांनी या ठिकाणी घेतली. चला, कसबा सांगा स्पोर्ट फाउंडेशन या संघाला विनंती असेल, वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आयकॉन खेळाडू शिरूर या ठिकाणी आलेले शुभम शेळके बॉलिंग ट्रॅक वरती जे आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर 2 बाईक देखील यांनी मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून यांना मिळाल्यात. या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ऑल इंडिया आयकॉन जे आपल्याला इथे पाहायला मिळतील.
आज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने शुभम शेळके मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असेल. सामना करतोय सूरज. इथे मात्र एक सिंगल मिळतीये. बॅटची कडा घेऊन एक सिंगल जी मिळाली, एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 3 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक बहारदार गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते शिवम शेळके यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पंचांच्या हात समांतर होताना आपल्याला पाहायला मिळतील. वाईट चेंडू अवांतर स्वरूपाची एक धाव जी मिळेल या एक धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 धावा धावफलकावरती. शिवम शेळके इथे मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. आपण जर पाहिलं तर फलंदाज मात्र इथे बीट होताना जो पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अचूक टप्पा तिखट मारा जो गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके. यावेळेस मात्र फाईन लेग मध्ये शतरक्षक तिथे चेंडूला कव्हर करतोय. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर असताना आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या अवघ्या 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर शिवम शेळके शिरूर या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. काय गोलंदाजी, एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने करणारा हा खेळाडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक मोठा फटका खेळलाय. शतरक्षक मात्र चेंडूला कव्हर करतोय. थोडीशी मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाली आणि आताच्या मात्र 4 धावा मिळतील. या 4 धावीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचतंय 9 या धावसंख्येवरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार हसन सोमुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र भव्य दिव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं स्पर्धा जी आपण या ठिकाणी पाहतो. आणि या स्पर्धेतील मात्र साखळी सामन्यातील 4था सामना, शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज फिरोज जो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सामना करेल अमोल. आपण जर पाहिलं तर फिरोज यांचं वय वर्ष 50 आणि तरी देखील आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. चला, वेळ वाचवायचा आहे. कसबा सांगाव स्पोर्ट विनंती असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षणामधील बदल असेल तो करून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फिरोज सामना करतोय अमोल.
आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला धावा करण्यापासून पूर्णपणे रोखून धरलंय. यावेळेस मात्र मिड ऑफ मध्ये 2 धावा ज्या घेतल्या गेल्या, 2 धावीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचतंय 11 धावा धावफलकावरती. या ठिकाणी मात्र प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. आपण जर एक हाताने झेल टिपला तर आयोजन कमिटीच्या वतीने मात्र 101 रुपयाचं प्राइज देखील या ठिकाणी असणार आहे. प्रेक्षकांसाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका जो आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येईल चौकार. 4 धावा. या 4 धावाच्या मदतीने चार धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर. षटकातील काही चेंडू मात्र अजून देखील शिल्लक. सामना करतोय अमोल. इथे मात्र एक सुरेख बॉल जो मैदानाच्या आतमध्ये चेंडू जो पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर सातत्याने एक चांगली गोलंदाजी खरं तर आपल्याला पाहायला मिळते कसबा सांगवा स्पोर्ट फाउंडेशन या संघाची. इथे मात्र एक मोठा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे असेल. झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 2 नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला. अमोल मात्र इथे बाद होईल. आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर असताना अवघ्या 15 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी खरं तर केली जाते कसबा सांगवा स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून. नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला मात्र धावा करण्यापासून पूर्णपणे रोखून धरले. आपण जर पाहिलं तर फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात या गोलंदाजांनी. अतिशय लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साहिल. आपण जर पाहिलं तर साहिल मोमीन हा देखील आयकॉन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आपण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय माननीय राजू राजपूत यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. मिड ऑफ मध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षक असेल. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. 16 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. तिसऱ्या क्रमांकाचं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 16 धावा धावफलकावरती. कॅबिनेट मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट्स यानंतर मात्र
दोन विजयी संघांमध्ये पुढील सामना जो खेळवला जातोय दुर्वा स्पोर्ट यांच्या विरोधामध्ये कोगनोळी स्पोर्ट, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी आपण या ठिकाणी समालोचन कक्षासमोर यायचंय. दुर्वा स्पोर्ट त्याचप्रमाणे कोगनोळी स्पोर्ट दोन्ही संघांना विनंती असणार आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी केली जाते. विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक पुन्हा एकदा वासिम शेख मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय वासिम. तर सामना करतोय साहिल. चला वेळ वाचवायचा आहे. पाच षटकांचा सामना. एका गोलंदाजाला मात्र 2 षटक टाकण्याची संधी असणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. वासिम सामना करतोय साहिल. यावेळेस मात्र हलक्या हाताने मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत इथे 2 धावा डेंजर एंडला असेल साहिल. 2 धावा मात्र अगदी इथे पळून ज्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 18 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर आज आपण 3 सामने पाहिले. चौथ्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. आपण जर पाहिलं तर चौथं षटक प्रगतीपथावर असताना मात्र अवघ्या 18 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कसबा सांगवा स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून मात्र एक चांगली गोलंदाजी खरं तर पाहायला मिळतीये. नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर साहेब स्पोर्ट फाउंडेशन या संघाला मात्र धावा करण्यापासून पूर्णपणे रोखून धरले. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला. कुठली धाव नसेल. डॉट स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मला वाटतं सर्वात कमी धावसंख्या खरं तर धावफलकावरती. एक मोठा धावांचा दुष्काळ खरं तर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. इथे मात्र बिग हिट. सेट ऑन फायर षटकार. साहिल यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. इथे मात्र लढावं लागेल. एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर नक्कीच उर्वरित चेंडूंमध्ये मात्र आपल्याला षटकार आणि चौकारांचा पाऊस मात्र इथे पाडावा लागेल. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू जो पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅक. चला कोगनोळी स्पोर्ट माफ करा वाईड चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव जी इथे मिळेल. माफ करा इथे थर्ड अंपायर कडे डिसिजन दिला गेलाय. कोगनोळी स्पोर्ट कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आपण जर पाहिलं तर फलंदाजाकडून या ठिकाणी वाईट चेंडूची जी मागणी केली आहे. टीव्ही अंपायर मात्र इथे चेक करतायत. कोगनोळी स्पोर्ट या संघाचे कर्णधार सुनीलजी बर्गे. विनंती असेल लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. फेअर डिलेव्हरी. यावेळेस मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. एक चांगलं कमबॅक. या षटकारानंतर इथे आपण जर पाहिलं तर एक डॉट स्वरूपाचा चेंडू वासिम यांच्याकडून जो पाहायला मिळालाय. एक चांगली गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. थर्ड मॅन मध्ये शतरक्षक तिथे असेल, एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक, माफ करा, चौथ्या क्रमांकाचं षटक आणि वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक जो मैदानाच्या आतमध्ये करतोय वासिम, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अवघ्या 10 धावा खर्च करून इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मिडऑन मध्ये शतरक्षक मात्र चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्यात, या 2 धावीच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. या ठिकाणी या स्पर्धेतील विजयी संघांमध्ये पुढील सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाणार आहे, या संघाचं नाणेफेक या कागल नगरीचे माजी नगर अध्यक्ष माननीय प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केली जाते. टॉस का बॉस. कोगनोळी या संघाने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कळवायचा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती परवेज, इथे मात्र एक सिंगल घेतली गेली आहे. शतरक्षक तिथे चेंडूला कव्हर करतोय. या 1 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 28 धावा धावफलकावरती. बिग हिट, सेट ऑन फायर, षटकार, हवाई फायर. सूरज यांनी मात्र इथे आक्रमण जे केलंय, पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये चौकार येईल. या 4 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये मात्र तुटून पडलेत सूरज गोलंदाजावरती. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेबाहेर घालवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर परवेज थोडस महागडं षटक जे इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच शुभागमन झाले माननीय राहुलजी गाडेकर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. शतरक्षक मात्र तिथे चेंडूला कव्हर करतोय. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना 39 धावा धाफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल परवेज, सामना करेल साहिल मोमीन. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड यार्कर जो इथे पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू इथे खरं तर पाहायला मिळालाय. एक चांगलं कमबॅक मात्र इथे केलंय परवेज यांनी. या षटकातील अखेरचा चेंडू. इथे मात्र फटका फसलाय, झेल टिपलाय, विकेटचं होतंय पतन. आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाने मात्र 39 धावा बनवल्या, तर कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन या संघाला 40 धावांचं लक्ष असेल. La parada de tetas. चला, नगर अध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला विनंती असेल, लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि वेळ वाचवायचा आहे. या ठिकाणी अजून 3 सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे आहेत. विनंती असणार आहे, वेळ वाचवायचा आहे. चला, नगराध्यक्ष स्पोर्ट फाउंडेशन विनंती असेल, लवकरात लवकर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्याचप्रमाणे कसबा सांगा स्पोर्ट फाउंडेशन या संघाला देखील विनंती असेल, आपण आपले सलामीचे 2 फलंदाज, आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात नामदार चषक 2025 या स्पर्धेतील मात्र आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 4थ्या क्रमांकाचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. माजी नगर अध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन. आपण जर पाहिलं तर कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. नगराध्यक्ष स्पोर्ट फाउंडेशन या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. आपण जर पाहिलं तर चला, कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन विनंती असेल, आपण आपले आघाडीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष स्पोर्ट फाउंडेशन या संघाला देखील विनंती असेल, लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय, वेळ वाचवायचाय. अजून देखील आपल्याला 3 सामने मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे आहेत. विनंती असेल, वेळ वाचवायचाय. नगराध्यक्ष स्पोर्ट फाउंडेशन टीम मीटिंग नकोय, त्याचप्रमाणे कसबा सांगाव स्पोर्ट, चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेने आपल्या आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष स्पोर्ट फाउंडेशन या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 39 धावा बनवल्यात, तर विजयासाठी कसबा सांगाव स्पोर्ट फाउंडेशन या संघाला 40 धावांची
धावांचं लक्ष असेल. La parada de शिरूर दाखवून देऊ. कसबा संघ स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर मॅन फ्रॉम शिरूर शुभम शेळके, तर दुसऱ्या बाजूला निवृत्ती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार जावेद संधी. तो रंचेस यहाँ पे अब ऑन है. 40 रन चाहिए जीतने के लिए. और बल्लेबाजी के लिए शुभम आइकॉन खिलाड़ी है मैन फ्रॉम शिरूर. तो दूसरी तरफ से जावेद संधी, ये भी आइकॉन खिलाड़ी है. यही वो खिलाड़ी है जिन्हें रत्नागिरी में खेले गए हैं. टूर्नामेंट में 6 गेंदों में 1 रन दिया नहीं था और मैच वहां पे जीता था उनकी टीम ने. 6 गेंदों में 1 रन बचाना वो मामूली बात नहीं है. जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी है. अच्छी गेंद है, उसको ऊपर कड़ा प्रहार किया है. डीप फाइन लेग क्षेत्र में गेंद जाएगी 4 रनों के लिए और 94 के साथ खाता खोला है शुभम ने. वो 40 चाहिए जीतने के लिए और पहली गेंद डॉट आई थी, दूसरी गेंद पे वो 94 के साथ खाता खोला है कसबा संघा बनाम प्रकाश राव जी गाड़ेकर स्पोर्ट्स कागल. इन 2 टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. खाता खुलता हुआ 94 के साथ. कोकणी संघाला विनंती आहे. अच्छी गेंद है और सीधा वहां पे साहिल मोमिन के पास गई थी. कैच ड्रॉप हुआ है. साहिल मोमिन जैसे बड़े खिलाड़ी के हाथों से ये कैच ड्रॉप हो रहा, ये अच्छे संकेत नहीं है. साहिल जैसे फील्डर के हाथ से कैच छूटना. दूसरे आइकॉन खिलाड़ी है मैन फ्रॉम कुरुंदवाड़. अच्छी गेंद है, जबरदस्त गेंद, खूबसूरत गेंद. वो क्या छोटी है लेकिन उसको भूलना पड़ेगा क्योंकि अच्छी गेंद है. 1 रन और आता हुआ. 1 के साथ स्कोर होता हुआ 5. अब स्ट्राइक पे जाएंगे निवृत्ति. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है. उनके लिए फील्डिंग में बदलाव होता हुआ. गेंदबाजी बहुत जबरदस्त है. जावेद संधी, साहिल मोमीन, सुशील, इन गेंदबाजों के सामने रन बनाना मुश्किल होने वाला जरूर. पटकी हुई गेंद थी, छोटी गेंद थी. वाइड कॉल आ गया स्क्वायर लेग अंपायर की तरफ से. 1 फ्रॉम द ओवर भी अब कॉल आता हुआ. रिव्यू की मांग की गई है. रिव्यू देखा जाएगा क्या इस सिर के ऊपर से गेंद गई है. देखेंगे क्या गेंद टप्पा खाने के बाद इतनी उतली है कि वो सिर के ऊपर से गई है.
और वाइड को अब वो कंटिन्यू किया जाएगा, वाइड ही कॉल रहेगा। वो टप्पा खाने के बाद काफी ऊंची जाती हुई वाइड आ गई है गेंद। इस एक के साथ स्कोर होता हुआ अब 6। जावेद सामना करेंगे निवृत्ति। और इस बार भी कैच ड्रॉप हुआ है। तो इस ओवर में 2 आसान मौके गवाए हैं। अब के पास ज्यादा रन नहीं है, मात्र 40 रन है डिफेंड करने के लिए। गेंदबाज करे तो क्या करे, 2 कैच आसान, दोनों कैच छूटे। पॉइंट के क्षेत्र में फील्डर गलती करता हुआ वहां पे आसान मौका वहां से गवाया है। गेंदबाजी में देखते हैं किसको बुलाएंगे। साहिल मोमिन गेंदबाजी करेंगे या फिर सागर या फिर अमोल। चलिए जल्द जल्द कीजिए, अभी भी आपसे यहां से 3 मुकाबले और होने बाकी है। अमोल गेंदबाजी के लिए आते हुए, स्कोर हो चुका है 7 रन। बढ़िया गेंद है, खूबसूरत गेंद, जबरदस्त गेंद आती हुई पहली गेंद डॉट आ गई है। अमोल सामना करेंगे निवृत्ति। राइट हैंड राउंड द विकेट आते हुए अमोल। फुल टॉस गेंद है, गेंद हवा में लेकिन थोड़ी सी दूर गिरी है जावेद संधि से, लेकिन रन मात्र एक ही मिलेगा। एक और सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर के पहुंचेगा अब 8 रन। अब सामना करेंगे बल्लेबाज शुभम। यह बैटल बहुत बड़ी होने वाली है। शुभम आइकॉन खिलाड़ी है, तो अमोल इनके पास गति है, एक्यूरेसी है, लेकिन शुभम के सामने देखते हैं किस प्रकार का अप्रोच दिखाते हैं। वो जज्बा दिखाना पड़ेगा। 40 रनों वाला मैच है, लो स्कोरिंग मैच, लेकिन उम्मीद करेंगे कि अच्छा मुकाबला यहां से दिखाई देगा। अमोल ज्यादा भागते नहीं है, तो फिर अब थोड़े से फॉलो मार्क से बढ़ाते हुए अब अमोल चले सामना करेंगे बल्लेबाज शुभम। फुल टॉस गेंद, लो फुल टॉस गेंद थी, डीप में फील्डर तैनात है। एक ही रन आता हुआ इस एक अंक के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर के पहुंचेगा 9 पे। स्कोर बढ़ के पहुंचा है 9 पे। मजेदार मुकाबला होने वाला है। 36 गेंदे हैं और 30 गेंदों में आपको 40 रन बनाने हैं। जावेद संधि, साहिल मोमिन, सुशील, इन गेंदबाजों में दमखम जरूर है, लेकिन सामने वाली टीम के पास भी बल्लेबाजी में गहराई है। राजू तहसीलदार उनके पास वो भी अच्छी बल्लेबाजी करते हैं। किरण घाड़गे इनके पास भी वो पावर हिटर बल्लेबाज है। 1 रन आ रहा होता हुआ इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 10 पे। वो बड़ी शॉट आ गई है, गैप पे जाएगी गेंद। ओ कोशिश देखिए, बहुत कमाल की कोशिश की है, जबरदस्त। सूरज है वहां पे, बहुत जबरदस्त कोशिश की गई है और फेयर है। गेंद को रोका गया है अंदर काफी।
और इस बीच 3 रन पूरे किए गए। अमोल सामना करेंगे निवृत्ति। अच्छी गेंद है, खूब जबरदस्त गेंद और ओवर की समाप्ति होती हुई। तो इस ओवर से रन आ चुके 6 और पहले ओवर से 7। इसका मतलब स्कोर हो चुका है 13 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। La parada का खेल खत्म हो चुका है, स्कोर हो चुका है 13 रन। अभी भी यहां से 18 गेंदें शेष है और 18 गेंदों में जीतने के लिए अभी भी आपको पास वो 27 रन बनाने हैं। गेंदबाजी में ताकत है, सुशील गेंदबाजी करते हैं। साहिल मोमिन इनका अभी भी गेंदबाजी मार्ग पे आना बाकी है। जावेद संधी इनको भी एक आध और मिल सकता है, लेकिन कप्तान की सोच अलग चल रही है गेंदबाजी में। तीसरे ओवर में तीसरे नए गेंदबाज और वो भी साहिल मोमिन नहीं है, सुशील नहीं है। सागर आएंगे गेंदबाजी के लिए। सागर रे पे आएंगे गेंदबाजी के लिए। ये भी अच्छे गेंदबाज है, तो गेंदबाजों की कुछ कमी नहीं है। सागर रे पे गेंदबाजी के लिए आते हुए सामना करेंगे बल्लेबाज शुभम। 13 बन चुके हैं 2 ओवर में, 27 और बनाने हैं। लो स्कोरिंग थ्रिलर आपको यहाँ पे देखने को मिलेगा। सागर निधि पहला और टीम के लिए तीसरा ओवर लेके आ गए। पहली गेंद बड़ी शॉट है, जावेद संधी पीछे है लेकिन 6 रन। जावेद संधी अच्छे खासे हाई फील्डर थे वहां पे, लेकिन उनके सिर के ऊपर से गेंद गई है 6 रनों में। 19 होता हुआ स्कोर 6 के साथ। सागर की पहली गेंद और उसकी पहली गेंद को और लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर भेजा है 6 रनों के लिए। हालांकि जावेद संधी जैसे लंबे कद के खिलाड़ी वहां पे जंप भी लगाई थी, लेकिन गेंद काफी दूर गिरी है। तो अब पूरी तरह से ड्राइव सीट पे लग रहे हैं वो कस्बा सांगाव की टीम। अभी भी यहां से जीतने के लिए 21 और बनाने हैं। संदीप सामना करेंगे बल्लेबाज शुभम। ये भी अच्छी गेंद है, ड्राइव की ऑफसाइड की दिशा में फील्डर डीप में तैनात है, दूसरे के लिए भागे हैं और रनआउट का मौका और रन आउट होते हुए निवृत्ति आउट हो गए। वो स्ट्राइक पे रहना पसंद करते हुए शुभम। डीप में गेंद जरूर गई थी, लेकिन एक अच्छी थ्रो के साथ निवृत्ति वहां पे रन आउट होते हुए। 1 रन मिलेगा जरूर, लेकिन इस गेंद के ऊपर विकेट भी गंवाना पड़ेगा। 20 रन हो चुके, विकेट गिरा है रनआउट के खाते में। स्ट्राइक पे शुभम जरूर रहेंगे, लेकिन इस गेंद के ऊपर वो रनआउट के दरम्यान से विकेट गिरी और बल्लेबाजी के लिए अब वसीम आएंगे।
निवृत्ति 5 गेंदें खेली और 3 रन बना के आउट होते हुए रन आउट हो गए। विकेट गिर चुके रन आउट के खाते में। बल्लेबाजी के लिए अब वसीम आएंगे, लेकिन नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे वसीम। सागर रेफे इनके ऊपर दारोमदार रहेगा, कहेगा अच्छा और यहां से घटाए अपनी टीम के लिए। कस्बा संगाव बनाम बड़ी शॉट है, एक और बड़ी शॉट, 6 रन लगातार इस ओवर में दूसरा छक्का आता हुआ शुभम के बल्ले से। जैसे ही उनके पाली में गेंद ने मिड विकेट के क्षेत्रों को टारगेट किया और एक बड़ी शॉट के साथ अब की टीम की स्कोर अब ले जाएंगे 26 पे। अब यहां से जीतने के लिए मात्र 14 चाहिए। शुभम मैन फ्रॉम शिरूर आइकॉन खिलाड़ी है और बताया कि इतने दूर खेलने के लिए आइकॉन के तौर पे इसलिए आए और जानते कि उनके पाले में अगर गेंद मिली तो उसको डिपॉजिट किया जाएगा। वो मैक्सिमम 6 रनों में कड़क शॉट आ चुकी है। एक और बड़ी शॉट आ गई है, एक और बड़ा शॉट, 6 रन। अब चाहिए जीतने के लिए मात्र 8 रन। कमाल की बल्लेबाजी होती हुई शुभम द्वारा। शुरुआती दौर में उनकी टीम 2 ओवर में मात्र 13 रन बढ़ाई थी। अब यहां से आपके पास ढेर सारे विकल्प थे, आपके पास जावेद संधि दूसरा ओवर कर सकते थे, साहिल मोमिन गेंदबाजी के लिए आ सकते थे, सुशील इनके पास भी अच्छी गेंदबाजी है, लेकिन वो सागर रेपे के पास गए, लेकिन इस ओवर में वो रडार पे लिया है। एक और बड़ा शॉट लगातार देर होती हुई अब छक्कों में। अगर दर्शकों में किसी ने एक हाथ में कैच पकड़ा तो उनको भी 100 रुपए का इनाम दिया जाएगा। और लगातार 3 गेंदों में 3 छक्के आ चुके हैं। कमाल की बल्लेबाजी, जबरदस्त। 2 रन चाहिए मात्र। एक और बड़ी शॉट आ गई है और ये देखिए 4 गेंदों में 4 बड़े शॉट आ चुके हैं। लगातार 4 गेंदों में 4 छक्के आते हुए और इस ओवर में 5 छक्के लग चुके हैं। 31 रन इस ओवर से बनाए गए हैं। कमाल की बल्लेबाजी देखने को मिली है शुभम शेर के द्वारा।